नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती 2024 नुकतीच याची ऑफिशियल जाहिरात देखील आलेली आहे. 11,500 पेक्षा जास्त पदं असणार आहेत. आपल्या मुंबईसाठी पण खूप चांगले असे पद आहेत. जर या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून यश मिळवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची पुस्तकं वापरली पाहिजे. तर कोणती पुस्तकं, कोणती बुक लिस्ट तुम्ही रेफर केली पाहिजे ज्याच्या माध्यमातून उरलेल्या कमीत कमी दिवसात तुमची जास्तीत जास्त तयारी होणार आहे, त्याच सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते आपण बघणार आहोत. पहिल्या आपण काय पाहणार आहोत, परीक्षा पॅटर्न पाहणार आहोत. बघा, सीबीटी 1 होते, सीबीटी 2 होते. सीबीटी 1 आणि सीबीटी 2 चा सिलेबस सेम आहे, म्हणजे पुस्तकांमध्ये काही बदल आहे का? नाही. तुमच्या पुस्तकांमध्ये काही बदल पडणार नाही, फक्त तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार आहे सीबीटी 2 साठी. सीबीटी 1 मध्ये गणित आहे, रिझनिंग आहे आणि त्याच्यानंतर जीएस-जीके हे 3 विषय आहेत. म्हणजे 3 विषयांसाठी 3 पुस्तकं. आणि आपल्याला एक महत्त्वाचं पुस्तक लागेल ते म्हणजे पीवायक्यूचं. मागचे आरआरबी एनटीपीसीचे तसेच वेगवेगळे आरआरबीचे जे पेपर झाले असतील तर त्यांची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण की त्याच्यानुसारच आपल्याला पॅटर्न कळणार आहे आरआरबीचा. आलं लक्षात तुम्हाला? बघा, सीबीटी 2 सेम आहे, फक्त सीबीटी 2 मध्ये 120 प्रश्न येतात 90 मिनिटांसाठी. बघा, हा मॅथ्सचा सिलेबस आहे. मग आपल्याला फक्त एवढेच टॉपिक करायचे. तुम्ही जे काही पुस्तक घेणार तर सर्व पुस्तक करत बसायचं नाही मित्रांनो. याच्यात जेवढे टॉपिक दिलेले आहेत ना तेवढेच टॉपिक फक्त तुम्हाला अभ्यासायचे आहेत, हे लक्षात ठेवा. जसं की नंबर सिस्टीम, डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, लसावी मसावी, रेशिओ प्रपोर्शन, पर्सेंटेज, एलिमेंटरी अल्जेब्रा, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक, जॉमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन, काळकाम वेग, टाइम अँड डिस्टन्स, त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा. तर अशा पद्धतीचे हे टॉपिक आहेत. हे टॉपिक ज्या पुस्तकात असतील ते कोणतंही पुस्तक तुम्ही जे आहे तर ते वापरू शकतात, लक्षात घ्या. पण प्रश्नांची लेवल थोडीशी हार्ड असते याच्यामध्ये, लक्षात ठेवा. याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जे पुस्तक आहे तर ते आर एस अग्रवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं पुस्तक आहे. हे पुस्तकाची विशेष गोष्ट अशी आहे, हे पुस्तक मराठीत पण आलेले मित्रांनो. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत हे जे पुस्तक आहे अवेलेबल आहे. तसेच तुम्ही मार्केटमधलं जर तुम्ही कोणतं पुस्तक वापरत असाल ऑलरेडी रेल्वेसाठी आणि त्याच्यामध्ये हे सर्व घटक असतील तर ते जरी वापरलं तरी चालेल, पण इथं तुमची प्रॅक्टिस ही जी आहे तर ती फार महत्वाची आहे. पुढचं आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हा विषय. तर त्याच्यासाठी हा सर्व सिलेबस आहे. हा सर्व सिलेबस असणारं पुस्तक जे असेल तर ते तुम्ही वापरू शकता. काय काय आहे? एनालॉगीज आहे, कंप्लीशन ऑफ नंबर्स अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग डिकोडिंग आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, डिसिजन मेकिंग, एनालिटिकल रिझनिंग, रिलेशनशिप नातेसंबंध, मॅप्स, जम्बलिंग, सिलॉगिझम, वेन डायग्राम, पझल, डेटा सफिशियन्सी, स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन. तर हे सर्व पॉइंट असलेले जे काही बुक असतील तर ते बुक तुम्ही वापरू शकता. जसं की आर एस अग्रवाल यांचं वर्बल नॉन वर्बल रिझनिंगचं पुस्तक आहे, तर खूप जाड पुस्तक असेल, हे मराठीत पण आलेलं आहे. तर यांच्यापैकी हे जे टॉपिक दिलेले तेच करायचे. तसेच तुमच्या जवळ एखादं पुस्तक असेल मराठीमधलंच पण त्याच्यामध्ये हे सर्व टॉपिक असतील तरी तुम्ही त्याच्यामधनं अभ्यास करू शकता, ते चालेल. पुढचं जनरल अवेअरनेस साठी या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. जनरल अवेअरनेस साठी 2 गोष्टी आहेत, एक आहे स्टॅटिक जीके आणि एक आहे करंट जीके, म्हणजे चालू घडामोडी, आणि एक आहे ते स्टॅटिक पार्ट की तो बदलणार नाही आहे. ओके, म्हणजे बघा, सामान्य संक्षिप्त रूपे याला म्हणतात ऍब्रिव्हेशन. आपण ऍब्रिव्हेशन कळतं का तुम्हाला? म्हणजे एखादा शॉर्ट फॉर्म असतो बघा, BSW, तर याचा लॉंग फॉर्म सांगा. समजा बीजेपी, भारतीय जनता पार्टी, तर हा काय त्याचा लॉंग फॉर्म आहे, संक्षिप्त रूपे. भारतातील वाहतूक व्यवस्था म्हणजे नॅशनल हायवेज वगैरे, स्टेट हायवेज त्याच्याविषयी. भारतीय अर्थव्यवस्था, भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती. प्रमुख सरकारी कार्यक्रम म्हणजेच काय, सरकारच्या योजनांविषयी प्रश्न येऊ शकतो. भारतातील वनस्पती आणि प्राणी, भारतातील महत्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, हा स्टॅटिक जीकेचा पार्ट झाला. भारताचा इतिहास हे सगळ्यात महत्वाचं आहे. विज्ञान आणि जीवन विज्ञान ते पण कितवी पर्यंत? 10वी पर्यंत सीबीएसई बोर्डचं. जीएस-जीके मध्ये ज्याला जास्तीत जास्त गुण मिळायचे असतील तर त्याला सामान्य विज्ञान हे आलंच पाहिजे. भारतीय साहित्य, भारतीय कला आणि संस्कृती, खेळ क्रीडा, मग खेळ मध्ये विचारलं जातं की फुटबॉल टीम मध्ये किती प्लेयर असतात, बास्केटबॉलच्या टीम मध्ये किती प्लेयर असतात, काय नियम वगैरे असतात, त्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी, तर हा करंट अफेअरचा पार्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला चालू घडामोडी लागेल. UN आणि इतर महत्वाच्या जागतिक संघटना, मग त्यांचं मुख्यालय विचारलं जातं, त्याची स्थापना विचारली जाते, त्यांचे अध्यक्ष जे आहेत तर ते विचारले जातात.
मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, बघा संगणकाविषयी प्रश्न येतात, करंट जीके, भूगोलावर प्रश्न येतात, पॉलिटीवर प्रश्न येतात, अंतराळावर प्रश्न येतात, आण्विक कार्यक्रमावर प्रश्न येतात. तर हे सर्व टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे. याच्यासाठी खूप चांगलं पुस्तक आहे, तर ते लुसेंट जीके यांचं पुस्तक आहे. हे पुस्तक सध्यासाठी इंग्रजीमध्ये आहे आणि हे मराठीमध्ये, मराठीमध्ये नाही अजून, हे हिंदीमध्ये आहे. मराठीमध्ये हे पुस्तक अजूनही आलेलं नाही आहे. तर तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी मधनं दोघांपैकी एका भाषेतनं करू शकतात. तसेच लुसेंट जीकेवर आधारित लवकरच आपण एक जीएच जीकेची सिरीज देखील सुरू करणार आहोत, म्हणून तुम्ही या चॅनलला जॉईन करून ठेवा. कारण की लुसेंट जीकेवर आधारित जे जीके विचारलं जाईल परीक्षेत, तर ते तर आपण करणारच आहोत. तसेच जो करंटचा जो पार्ट आहे ना, तर तो देखील या चॅनलवर तुमचा पूर्ण होऊन जाणार आहे, म्हणून या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा. तसेच आता पीवायक्यू साठी तर खूप पुस्तकं आहेत, कुठलेही पुस्तक घेतलं चालतं. आता मराठीमध्ये पण पुस्तकं यायला सुरुवात झालेली, ते जरी घेतले तरी चालेल. पण किरण पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ना, तर ते खूप छान अशी पुस्तकं असतात. तर हे बघा रिझनिंग साठीचं एक पुस्तक आहे, याच्यामध्ये सर्व रिझनिंगचे दिलेले आहेत. हे एक मॅथ साठीचं पुस्तक आहे, याच्यात सर्व मॅथचे मागच्या वर्षीचे प्रश्न दिलेले आहेत. मग काय करायचं, जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासणार तर त्या टॉपिकवरचे सर्व प्रश्न आत्ताच अभ्यासून घ्यायचे. तर आज जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स वरचे प्रश्न आहेत आणि हे चॅप्टर वाईज जे आहेत तर ते करून दिलेले आहेत. म्हणजे टाइम अँड वर्कच्या वेगळे प्रश्न असतील तर हे चॅप्टर वाईज खूप छान पद्धतीने करून दिलेले आहेत. तर हे 2024च्या एडिशन आहे किरण पब्लिकेशनचं. तुम्ही कोणतेही जे आहेत तर ते पुस्तक घेऊ शकतात, ते सर्वच पुस्तक तुम्हाला कामातच येणार आहे. 3 विषयांसाठी 3 पुस्तकं घ्यायची आणि हे जे चौथं जे आहे हे तिन्ही घेऊ शकता तुम्ही, किंवा मार्केटमध्ये जर याच्यापेक्षा भारी पुस्तकं असतील कोणते फक्त तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, तर ते देखील पुस्तकं तुम्ही जे आहे तर ते वापरू शकतात. तर ही सर्व बुक लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला येणाऱ्या एक्झाम साठी जी आहे तर ती वापरायची आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.